नमस्कार मित्रांनो, स्टडी फर्स्ट MPSCच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीमधील घटना निर्मिती हा टॉपिक अभ्यासणार आहोत आणि एग्जामच्या दृष्टीने जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सचा आपण चांगल्या पद्धतीने आढावा घेणार आणि त्यांना लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार। मित्रांनो, आयोग हा जो घटना निर्मिती टॉपिक आहे यावर प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारताना दिसतोय, त्यामुळे ह्या टॉपिकचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे आणि ह्या लेक्चरच्या मदतीने येणाऱ्या परीक्षेमध्ये आयोग ह्यावर जो प्रश्न विचारेल तो तुम्हाला सॉल्व्ह होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। तर मित्रांनो बघा की हा जो टॉपिक तुम्ही आधी अभ्यासला असेल तर तुम्हाला रिव्हिजनच्या दृष्टीने हा लेक्चर महत्त्वपूर्ण ठरेल, किंवा तुम्ही याआधी ह्या घटना निर्मिती टॉपिकचा अभ्यास केला नसेल, तुम्ही बिगिनर्स आहात तरीसुद्धा तुम्हाला हा जो चॅप्टर आहे चांगल्या पद्धतीने समजणार आहे। तर हा जो लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक पॉईंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। सो आपण वन बाय वन यातले जे पॉईंट्स आहेत ते कव्हर करूया आणि जे पण पॉईंट्स मी या PDF मध्ये कव्हर केलेले आहेत ते सगळेच्या सगळे महत्त्वाचे आहेत आणि एक्झामला येणाऱ्यासारखे पॉईंट आहेत। ठीक आहे, सो काळजीपूर्वक हा लेक्चर करायचा आणि सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा। तर बघा मित्रांनो, संविधान निर्मिती म्हणजेच घटना निर्मिती। ठीक आहे, तर या घटनेची निर्मिती कशा पद्धतीने झाली, कोणत्या कोणत्या घडामोडी याच्यामध्ये झाल्या, या सर्वांवर आयोग प्रश्न विचारत असतो। सो त्यामुळे वन बाय वन आपण त्यांना कव्हर करूया। तर सर्वप्रथम या संविधान सभेची जी मागणी होती त्या संदर्भाचे जे 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। सो सुरू करायच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या ज्या नोट्स मी बनवलेल्या आहेत यासाठी मी रेफरन्स म्हणून आपल्या पॉलिटीचं M लक्ष्मीकांत हे जे पुस्तक आहे त्याचा आधार घेतलेला आहे। त्यामुळं आणि आयोग आपल्याला बऱ्यापैकी जे प्रश्न आहे त्या M लक्ष्मीकांतमधून विचारताना दिसतोय। सो त्या दृष्टीने आपल्याला म्हणजेच एक्झामच्या दृष्टीने आपल्याला ह्या नोट्स खूप फायदेशीर ठरणार आहेत। सो प्रत्येकाने काळजीपूर्वक बघायचे आहेत। तर बघा, या संविधान सभेची किंवा घटना समितीची जी मागणी आहे त्याचे श्रेय कोणाला दिलं जातं असा जर प्रश्न आला तर बघा, मानवेंद्रनाथ रॉय यांना घटना समितीच्या मागणीचे श्रेय दिले जातं। मग 1934 साली मानवेंद्रनाथ रॉय यांनी पहिल्यांदा घटना समितीची संकल्पना मांडली। ठीक आहे, या समितीची संकल्पना मांडणारे कोण तर मानवेंद्रनाथ रॉय। ठीक आहे, आणि तो वर्ष होता 1934, हे लक्षात ठेवायचं। ठीक आहे, त्यानंतर मग 1935 साली म्हणजे 1 वर्षानंतर काँग्रेसने अधिकृतरित्या संविधान सभेची मागणी केली। ठीक आहे, हे 2 पॉईंट लक्षात आले। त्यानंतर बघा, 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अशा प्रकारची संविधान सभा असावी अशी मागणी केली आणि त्यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट दिलेली होती, ती म्हणजे बघा की प्रौढ मताधिकारावर निवडून आलेल्या घटना समितीने कोणत्याही बाह्य हस्तक्षेपांशिवाय स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेची निर्मिती केली पाहिजे, अशी स्टेटमेंट ही कोणाची होती तर जवाहरलाल नेहरू यांची होती। सो अशा पद्धतीने संविधान सभेच्या निर्मिती संदर्भात जी मागणी आहे त्या मागणीबद्दल हे 3 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। ठीक आहे, मग ही मागणी आणि मागणीनंतर ह्या मागणीचा स्वीकार झाला, सो त्या संदर्भात सुद्धा 3 पॉईंट आहेत, तर ते पण आपण बघूया। ठीक आहे, मग मागणीचा स्वीकार करण्यासाठी सर्वप्रथम 1940च्या ऑगस्ट ऑफरमध्ये या मागणीला तत्वता मान्यता देण्यात आली आणि मित्रांनो ह्या पॉईंटवर प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये ह्या संविधान सभेची मागणी कधी स्वीकृत झाली असा प्रश्न आला होता आणि त्यामध्ये 1940, ठीक आहे, म्हणजे वर्ष दिले होते आणि 1940 त्याचं उत्तर होतं। ठीक आहे, सो अशा पद्धतीने बघा आयोगाने ह्यावर प्रश्न विचारलेला आहे। मग बघा, ही जी मागणी आहे ही 1940च्या ऑगस्ट ऑफरने तत्वता मान्य केली होती। ठीक आहे, त्यानंतर मग 1942च्या क्रिप्स मिशनद्वारे ह्या मागणीमध्ये ही जी घटना समिती आहे आणि त्याद्वारे घटनेची निर्मिती ही मुख्यतः भारतीयांनी करावी असे मान्य करण्यात आले। ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर 1946 मध्ये जेव्हा कॅबिनेट मिशन आलं, ठीक आहे, कॅबिनेट मिशन आलं, मग त्या कॅबिनेट मिशनद्वारे एक कॅबिनेट मिशन प्लॅन जो 24 मार्च 1946ला लागू झाला किंवा जाहीर झाला, त्या प्लॅनमध्ये घटना समितीच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली होती। म्हणजेच आता बघा एक प्रश्न येऊन गेला आहे की
घटना समितीच्या मागणीचा स्वीकार कधी करण्यात आला, तर त्यावेळी उत्तर होतं 1940ला. ठीक आहे. परंतु जी ॲक्च्युअल तरतूद करण्यात आली घटना समितीच्या स्थापनेची ती कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे करण्यात आली. ठीक आहे. म्हणून जेव्हा पण आपल्याला विचारलं जाईल की घटना समितीची स्थापनेची तरतूद ही कोणत्या मिशनद्वारे करण्यात आली, तर 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे ही करण्यात आली. मग आता तारीखसुद्धा लक्षात ठेवायची की हे जे कॅबिनेट मिशन प्लॅन ही आहे, म्हणजे ही जी योजना आहे ही 24 मार्च 1946ला जाहीर झाली होती. ठीक आहे. सो हे 3 पॉईंट इथे लक्षात ठेवायचे. मग जर आपल्याला हा जो कॅबिनेट मिशन प्लॅन ह्यामध्ये संविधान सभेच्या स्थापनेची तरतूद केली होती, मग ह्या कॅबिनेट मिशन प्लॅन की मिशनचे जे 3 सदस्य होते ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मग कोण कोण होते, तर बघा हे सर्वप्रथम लक्षात ठेवायचं की या कॅबिनेट मिशनचे 3 सदस्य होते. ठीक आहे. आणि त्यामध्ये लॉर्ड पॅथिक लॉरेन्स हे एक, त्यानंतर सर स्टॅफर्ड क्रिप्स दुसरे आणि A.V. अलेक्झांडर तिसरे, असे 3 सदस्य या कॅबिनेट मिशनचे होते. ठीक आहे. सो कॅबिनेट मिशन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सो अशा पद्धतीने मागणीचे 3 पॉईंट आणि स्वीकाराचे 3 पॉईंट हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. मग त्यानंतर मागणी ही तरतूद झाली. ठीक आहे. कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे या संविधान सभेच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. मग बघा नोव्हेंबर 1946 मध्ये घटना समितीची स्थापना करण्यात आली. मग त्याआधी या समितीसाठी काय करण्यात आले, इलेक्शन घेण्यात आले होते. ठीक आहे. मग त्या संदर्भाच्या तरतुदी आपण बघूया. ठीक. मग हा जो कॅबिनेट मिशन प्लॅन आला आणि ह्याच्यामध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली. मग या तरतुदीमध्ये काही म्हणजे ज्या संविधान सभेची रचना होती ती कशा पद्धतीने होती ते आपण आता बघूया. ठीक आहे. मग रचना जर आपण बघितली तर ह्याच्यामध्ये एकूण 389 सदस्य होते. म्हणजेच घटना समितीमध्ये एकूण 389 सदस्य असतील असं ह्या मिशनमध्ये तरतूद करण्यात आली होती. ठीक आहे. मग रचना जर बघायला गेलो तर एकूण सदस्य किती ठरवले होते, तर 389. ठीक आहे. मग हे जे 389 सदस्य आहेत हे 296 आणि 93 अशा प्रकारे विभागले होते. ठीक आहे. 296 आणि 93 अशा प्रकारे विभागले होते. मग यातील 296 जागा या ब्रिटिश भारतासाठी होत्या. 296 जागा या ब्रिटिश भारतासाठी होत्या आणि 93 जागा या संस्थानिकांसाठी होत्या. पुढे ते आहे आपण बघूया. ठीक आहे. मग बघा ह्याच्या 296 जागा ब्रिटिश भारतासाठी दिल्या होत्या. त्यांचं सुद्धा पुढे विभाजन केलं होतं. ते कसं, तर ह्यातील 292 जागा ज्या आहेत गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतांसाठी दिल्या होत्या. ठीक आहे. 296 मधील 292 जागा ह्या ज्या प्रांतामध्ये गव्हर्नर आहे अशा 11 प्रांतांसाठी 292 जागा दिल्या. आणि मग ते जे 11 प्रांत कोणते कोणते होते ते पण आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. मग बघा कोणते कोणते, तर मद्रास, बॉम्बे, संयुक्त प्रांत, बिहार, मध्य प्रांत, ओरिसा, पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध, बंगाल व आसाम असे 11 प्रांत होते. सो या 11 प्रांत इतके महत्त्वाचे नाही आहेत. परंतु त्यानंतर 296 पैकी ज्या 4 जागा आहेत या मुख्य आयुक्तांच्या प्रांतांना दिल्या होत्या. म्हणजे 4 मुख्य आयुक्तांच्या प्रांतांना दिल्या होत्या. मग ते प्रांत कोणते कोणते होते ते आपल्याला विचारू शकतात. मग बघा कोणते कोणते, तर दिल्ली. ठीक आहे. मग अजमेर, मारवाड, त्यानंतर कुर्ग आणि बलुचिस्तान. ठीक आहे. मग दिल्लीसाठी D, अजमेरसाठी A, कुर्गसाठी C आणि बलुचिस्तानसाठी B. मग आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर आपण याची ट्रिक बनवली ABCD. ठीक आहे. A म्हणजे अजमेर मारवाड. ठीक आहे. B म्हणजे बलुचिस्तान, C फॉर कुर्ग. ठीक आहे. आणि D म्हणजे दिल्ली. अशा पद्धतीने इथे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग 296 जागांपैकी 292 जागा या 11 प्रांतांना दिल्या आणि 4 जागा या ज्या 4 प्रांतांमध्ये कमिशनर म्हणजे कमिशनरचे 4 प्रांत त्यांना देण्यात आल्या. बरोबर. मग ते कोणते कोणते, ABCD, अजमेर मारवाड, त्याच्यानंतर बलुचिस्तान, कुर्ग आणि दिल्ली. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बघा तर आपण बघितलं होतं की ह्या 93 जागा म्हणजे 389 मधल्या 296 जागा 11 प्रांतांसाठी दिल्या होत्या आणि 4 कमिशनरच्या प्रांतांसाठी दिल्या होत्या. बरोबर. त्यातल्या ह्या 93 जागा कोणाला दिल्या, तर संस्थानिकांसाठी दिल्या होत्या. ठीक आहे. सो हा जो डिवायडेशन आहे किंवा हा जो विभाजन आहे जागांचा तो पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. यावर पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा
पुढे जर आपण ही जागांची विभागणी कशा पद्धतीने केली ते आपण बघूया. बघा, प्रांत व संस्थानांच्या जागांची विभागणी जी आहे लोकसंख्येच्या प्रमाणात केली. कोणाच्या प्रमाणात केली? लोकसंख्येच्या प्रमाणात. मग किती ते प्रमाण होतं? तर 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य. 10 लाख लोकसंख्येमागे एक सदस्य अशा प्रकारे त्या जागांची विभागणी केली होती. ठीक आहे. त्यानंतर जे प्रांतांच्या जागा होत्या त्यांची विभागणी मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण अशा मतदारसंघामध्ये केली. ठीक आहे. प्रांतां म्हणजे 11 प्रांत आणि कमिशनरचे प्रांत, बरोबर. ह्या प्रांतांमधील ज्या जागा होत्या त्यांची जी विभागणी आहे ती मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण अशा 3 मतदारसंघामध्ये केली, म्हणजे 3 भागांमध्ये केली. ठीक आहे. मग बघा, जे प्रांतांचे सदस्य होते, सर्वप्रथम लक्षात ठेवा, प्रांतांचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडले गेले. प्रांतांचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडले गेले. मग ते कोणाकडून निवडले गेले हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे ह्याच्यावर स्टेटमेंट वाईज क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे बघा, आपण जे बघितलं ना की लोकसंख्येचं प्रमाण त्यावर एक स्टेटमेंट बनते, त्यानंतर प्रांतांच्या जागांची विभागणी त्यावर एक स्टेटमेंट बनते, आणि प्रांतांचे सदस्य कशा पद्धतीने निवडून गेले ही सुद्धा एक स्टेटमेंट बनते. मग बघा, जे प्रांतांचे सदस्य आहेत त्या प्रांतामधील प्रांतिक विधिमंडळातील त्या समुदायाच्या सदस्यांनी निवडायचे होते. म्हणजे काय, तर समजा एखादा प्रांत आहे, म्हणजे मुंबई प्रांत आहे, तर मुंबई प्रांतमधील जे मुस्लिम सदस्य, म्हणजे जो मुस्लिम सदस्य आहे, बरोबर, मुंबई प्रांतामध्ये जेवढे, म्हणजे आपण जर बघायला गेलो तर मुंबई प्रांतामधून 21 सदस्य हे घटना समितीमध्ये निवडून दिले गेले होते, बरोबर. मग 21 सदस्यांपैकी जो मुस्लिम सदस्य असेल त्या मुस्लिम सदस्यांची निवडणूक त्या प्रांतिक विधिमंडळातील मुस्लिम समुदायातील लोकांनी करायची. ठीक आहे. म्हणजे मुस्लिम सदस्यांनी करायची. आणि त्यातील शीख सदस्यांची निवडणूक जी आहे त्या प्रांतिक विधिमंडळातील शीख सदस्यांनी करायची होती. आणि सर्वसाधारण सदस्यांची निवडणूक त्याच प्रांतिक विधिमंडळातील सर्वसाधारण लोकांनी करायची होती, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग हे स्टेटमेंट आपल्याला समजून घ्यायची. मग आयोग इथे वेगळ्या प्रकारे वर्डिंग करून आपल्याला फसवण्यासाठी ट्रॅप टाकू शकतो, परंतु आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रांताचे सदस्य प्रांतिक विधिमंडळातील त्या समुदायाच्या सदस्यांनी निवडायचे होते, आणि ती निवडणूक कशी होती, तर अप्रत्यक्ष निवडणूक होती, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची स्टेटमेंट काय, तर संस्थानातील सदस्य जे होते हे संस्थानिकांकडून नामनिर्देशित केले जाणार होते. संस्थानिकांचे सदस्य हे संस्थानिकांकडून नामनिर्देशित केले जाणार होते, आणि प्रांतांचे सदस्य अप्रत्यक्ष निवडणुकीने निवडून दिले जाणार होते, कारण ते लोकांकडून निवडलेले नव्हते, तर त्या प्रांतातील प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून, ते पण त्या समुदायाच्या सदस्यांकडून निवडून दिले होते. ठीक आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यामुळे इथे अजून एक स्टेटमेंट बनते, ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ती कोणती, तर बघा, म्हणून ही जी घटना समिती होती ही काही प्रमाणात निर्वाचित, म्हणजे प्रांतिक मंडळासाठी निर्वाचित, आणि काही प्रमाणात नामनिर्देशित, म्हणजे संस्थानाकडून नामनिर्देशित अशा पद्धतीची होती. म्हणून हा स्टेटमेंट लक्षात ठेवायचा. याचं इंग्रजी कन्वर्जन कसं होतं, तर पार्शियली इलेक्टेड आणि पार्शियली नॉमिनेटेड. ठीक आहे. सो ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. या 5ही स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवायची, आणि 5 स्टेटमेंट नंतर हे जे त्याचं कन्क्लुजन निघतं, ठीक आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ह्यावर स्टेटमेंट वाईज क्वेश्चन बनू शकतो, किंवा मग फॅक्च्युअल इथे क्वेश्चन बनू शकतो ज्या जागांची जी विभागणी आहे त्यावर. ठीक आहे. सो ह्याला दोन्ही अँगलनी लक्षात ठेवायचं आहे. का लक्षात ठेवायचं आहे, कारण आयोगाने ह्याच्यावर कसाही प्रश्न बनवला तरी आपल्याला तो सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच माइंडसेटने, त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला हा टॉपिक आणि येणारा प्रत्येक टॉपिक कव्हर करायचा आहे. ठीक आहे. म्हणजेच आपण जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करू शकतो. ठीक आहे. आयोग जेव्हा विचारेल तेव्हा आपण त्याचा आन्सर देण्यापेक्षा आपण आधीच जर चांगल्या पद्धतीने तयार राहिलो तर आपल्याला स्कोअर घेण्यासाठी, किंवा तिथला जो एन्व्हायरमेंट आहे किंवा तिथे आपली गडबड होणार नाही. ठीक आहे. तर या दृष्टीने आपल्याला प्रत्येक पॉईंटवर आयोग कशा पद्धतीने खेळू शकतो ह्याचा विचार करायचा आहे. ठीक. मग त्यानंतर बघा, ह्या ज्या प्रांतांच्या 296 जागा होत्या, यासाठी निवडणुका ज्या आहेत जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये झाल्या. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे घटना समिती स्थापना कधी झाली, तर नोव्हेंबर 1946ला, बरोबर. मग त्यासाठी ज्या निवडणुका झाल्या त्या जुलै-ऑगस्ट 1946ला झाल्या, बरोबर. मग या निवडणुका होऊन जो निकाल आला त्यामध्ये बघा काँग्रेसला 208 जागा मिळाल्या.
ठीक आहे, हा 208 आकडा लक्षात ठेवायचा. त्यानंतर लीगला 73 जागा मिळाल्या, लीगला 73 जागा मिळाल्या. आणि इतर जे पक्ष होते त्यांच्यात प्रत्येकी 1 जागा, अशा 7 जागा मिळाल्या. आणि अपक्ष 8 उमेदवार या घटना समितीमध्ये निवडून आले होते. अशा प्रकारे ही 296 जागांसाठी निवडणुका झाल्या आणि सदस्यांची म्हणजे ते सदस्य तिथे निवडून आले. ठीक आहे, परंतु हे 296चे 96 सदस्य या घटना समितीच्या बैठकीत हजर राहिले नव्हते. त्यामध्ये सुद्धा बदल होता. तो काय, पुढे आपण बघूया. तर सर्वप्रथम आपण बघूया की संस्थानिकांचे जे 93 सदस्य नामनिर्देशित करायचे होते तर ते झाले नाही, कारण संस्थानिक अलिप्त राहिले. घटना समितीमध्ये भाग घेण्यापासून जे संस्थानिक जे आहेत ते अलिप्त राहिले. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, अतिशय महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे संविधान समितीचे कामकाज. म्हणजे नोव्हेंबर 1946ला घटना समितीची निर्मिती झाली, स्थापना झाली. त्यानंतर मग या घटना समितीचं कामकाज सुरू झालं. मग ते कधीपासून सुरू झालं हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यामधील ज्या महत्त्वाच्या 3 बैठका आहेत यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. ठीक आहे, मग ते सुद्धा आपल्याला पाठ पाहिजेत. ठीक आहे, बघा, तर संविधान सभेचं कामकाज चालू झालं त्यावेळी मुस्लिम लीगने बैठकीवर काय टाकला, बहिष्कार टाकला. त्यामुळे मुस्लिम लीगचे जे सदस्य होते, किती सदस्य, तर 73 सदस्य. ठीक आहे, हे 73 जे सदस्य आहेत त्यांनी घटना समितीमध्ये भाग घेतला नाही. ठीक आहे, मग ते त्यातून कमी झाले. त्याचप्रकारे जे संस्थानिक अलिप्त राहिले मग त्यांनी सुद्धा घटना समितीमध्ये भाग घेतला नाही. म्हणून पहिल्या बैठकीला, म्हणजे जेव्हा घटना समितीचं कामकाज चालू झालं त्या पहिल्या बैठकीला हजर सदस्यांची संख्या होती 211. पहिल्या बैठकीला म्हणजे संविधान सभेच्या किंवा घटना समितीच्या पहिल्या बैठकीला हजर सदस्यांची संख्या किती होती, तर ती होती 211. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग बघा, महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की संविधान सभेची पहिली बैठक ही 9 डिसेंबर 1946ला झाली. आणि ह्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सो 9 डिसेंबर 1946ला संविधान सभेची पहिली बैठक झाली आणि पहिले सत्रसुद्धा सुरू झाले. ठीक आहे, सत्र आणि बैठकीमध्ये फरक आहे. ठीक, तर बघा, मग या पहिल्या बैठकीमध्ये डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना हंगामी अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. ठीक आहे, त्यावेळी जी फ्रान्स आहे, फ्रान्सच्या पद्धतीचे अनुकरण करून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना या घटना समितीचे पहिले हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. ठीक आहे, तर हेच पॉईंट पहिल्या बैठकीसाठी आपल्याला महत्त्वाचे आहेत. एक काय, तर घटना समितीची जी पहिली बैठक आहे ती 9 डिसेंबर 1946ला झाली आणि त्यानंतर हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नेमणूक करण्यात आली किंवा निवड करण्यात आली. आणि त्यावेळी कोणाच्या पद्धतीचं अनुकरण केलं, तर फ्रान्सच्या पद्धतीचं अनुकरण केलं. हे 3 पॉईंट इथे आपल्याला पाठच पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट पहिली बैठकीचं कामकाज आपण बघितलं. त्यानंतर संविधान सभेची दुसरी बैठक ही 11 डिसेंबर 1946ला झाली. 11 डिसेंबर 1946ला. बघा, पहिली झाली 9ला. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 तारीख सोडली तर 11 तारखेला दुसरी बैठक झाली. बरोबर, म्हणजे 1 दिवस वजा करून. बरोबर, मग यावेळी काय करण्यात आलं, तर या घटना समितीचे कायम अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. या घटना समितीचे कायम अध्यक्ष म्हणजे परमनंट अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. आणि या घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून H.C. मुखर्जी यांची निवड करण्यात आली. घटना समितीचे उपाध्यक्ष H.C. मुखर्जी यांची निवड करण्यात आली. आणि या घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून सर B.N. राव यांची निवड करण्यात आली. ठीक आहे, सो दुसरी बैठक कधी झाली, 11 डिसेंबर 1946ला. यावेळी कायम अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून H.C. मुखर्जी आणि घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून सर B.N. राव यांची निवड करण्यात आली. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने दुसरी बैठकीचा आढावा आपण घेतला. त्यानंतर मग पुन्हा संविधान सभेची तिसरी बैठक ही 13 डिसेंबर 1946ला झाली. बघा, 11 डिसेंबरला दुसरी झाली, 9 डिसेंबरला पहिली आणि 13 डिसेंबरला
तिसरी झाली. आणि लक्षात ठेवायला पण सोपं आहे. 9 नंतर 10 येतो त्या दिवशी नाही झाली, 11 नंतर 12 येतो त्या दिवशी सुद्धा काही नाही झालं. म्हणजे 9, 11 आणि 13 आणि तीनही विषम संख्या आहेत, बरोबर. सो हे इथे लक्षात ठेवायचं. मग तिसरी बैठक झाली 13 डिसेंबर 1946 मध्ये. आणि या तिसऱ्या बैठकीत महत्त्वाची घडामोडी कोणती, तर या तिसऱ्या बैठकीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आला. बघा, म्हणजे डायरेक्टली प्रश्न येतो की घटना समितीने उद्दिष्टांचा ठराव कोणत्या बैठकीत मांडण्यात आला. मग कधी, तर तिसरी बैठक, किंवा मग ती कोणत्या दिवशी झाली, तर 13 डिसेंबर 1946ला झाली, बरोबर. मग त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट की हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे तो कोणी मांडला, तर जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला. ठीक आहे. सो तिसरी बैठकीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला गेला आणि तो जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. मग ह्या उद्दिष्टांच्या ठरावाचा स्वीकार कधी करण्यात आला, तर 22 जानेवारी 1947 रोजी, म्हणजेच जवाहरलाल नेहरूंनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या ठरावाचा स्वीकार करण्यात आला. आणि त्यावेळी या घटना समितीचं दुसरं सत्र चालू होतं. म्हणजे बघा, उद्दिष्टांचा ठराव जो मांडला तो पहिल्या सत्रात मांडला आणि त्याचा स्वीकार कधी झाला, तर दुसऱ्या सत्रात झाला. हाही पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ठीक आहे. मग बघा, 11 डिसेंबरला जेव्हा घटना समितीची पहिली बैठक झाली त्यावेळी हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर 12 डिसेंबर 1946ला जेव्हा घटना समितीची दुसरी बैठक झाली त्यावेळी कायम अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद, उपाध्यक्ष म्हणून S.C. मुखर्जी आणि घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून सर B.N. राव यांची नियुक्ती करण्यात आली. तर 13 डिसेंबर 1946ला घटना समितीची तिसरी बैठक झाली आणि त्या तिसऱ्या बैठकीमध्ये जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला आणि या उद्दिष्टांच्या ठरावाचा स्वीकार जो आहे हा 22 जानेवारी 1947ला दुसऱ्या सत्रात करण्यात आला. ठीक आहे. तर या डेट आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. 9 डिसेंबर 1946, 11 डिसेंबर 1946 आणि 13 डिसेंबर 1946, त्यानंतर 22 जानेवारी 1947 या दिवशी उद्दिष्टांच्या ठरावाचा स्वीकार करण्यात आला. सो हे पॉईंट आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण बघूया पुढचा महत्त्वाचा पॉईंट की घटना समितीत झालेले बदल. ठीक आहे. बघा, घटना समितीचं कामकाज सुरू झाल्यानंतर सुद्धा काही जे बदल आहेत ते नंतर घडले, बरोबर. मग त्यामध्ये पहिलं बघा, 28 एप्रिल 1947 या दिवशी 6 संस्थानिकांच्या प्रतिनिधींचा घटना समितीमध्ये प्रवेश करण्यात आला. म्हणजे सुरुवातीला या संस्थानिक घटना समितीपासून अलिप्त राहिले, परंतु जसजसं स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरू झाली त्यानंतर ह्या संस्थानिकांनी सुद्धा या घटना समितीमध्ये काय केला, प्रवेश नेला. मग ते 6 संस्थानं कोणती कोणती, तर बघा, बडोदा, बिकानेर, जयपूर, पतियाला, रेवा आणि उदयपूर या 6 संस्थानिकांमधील प्रतिनिधींनी समितीमध्ये प्रवेश केला. मग यासाठी आपण एक ट्रिक बनवली. ती कोणती, तर बघा, बबी जप रेऊ, बबी जप रेऊ. ठीक आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. मग ब म्हणजे बडोदा, ठीक आहे, बी म्हणजे बिकानेर, त्याच्यानंतर ज म्हणजे जयपूर, प म्हणजे पटियाला, रे म्हणजे रेवा आणि उ म्हणजे उदयपूर. सो अशा पद्धतीने इथे आपण शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं. कारण 6 संस्थानिक कोणते किंवा खालीलपैकी कोणता संस्थानिक त्याचे नव्हता असं विचारलं तर आपल्याला ते माहिती पाहिजे. ठीक आहे. म्हणून हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मग दुसरा बदल जो आहे हा माउंटबॅटन योजनेने झाला. मग ही माउंटबॅटन योजना कधी आली, तर 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन योजना जाहीर झाली, बरोबर. मग ह्या माउंटबॅटन योजनेने काय झालं, तर भारतीय इतर संस्थानांच्या प्रतिनिधींचा प्रवेश झाला. म्हणजे जे संस्थानं भारतीय प्रदेशामध्ये होते त्यांनी संविधान सभेमध्ये किंवा घटना समितीमध्ये काय केला, प्रवेश केला. आणि भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगच्या सदस्यांचा सुद्धा प्रवेश झाला. म्हणजे जे मुस्लिम लीगचे सदस्य होते परंतु ते भारतीय प्रदेशात होते त्यांनी सुद्धा घटना समितीमध्ये प्रवेश केला. ठीक आहे. हा बदल जो आहे हा 3 जून 1947 नंतर माउंटबॅटन योजना जी जाहीर झाली त्यानुसार झाला. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिसरा जो बदल आहे तो म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नुसार झालेला आहे. ठीक आहे. मग हा जो बदल आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. मग यामध्ये काय काय घडामोडी झाल्या, तर बघा, जी संविधान सभा आहे, ठीक आहे, म्हणजेच घटना समिती जी आहे त्या समितीला पूर्ण सार्वभौमत्वाचा दर्जा देण्यात आला. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अन्वये घटना समितीला पूर्ण सार्वभौमत्वाचा दर्जा देण्यात आला. म्हणजेच काय, तर घटना समितीला पूर्णपणे स्वायत्त बनवण्यात आलं. मग ती त्याच्या परीने देशासाठी घटना निर्मिती करू शकणार होती किंवा ज्या तरतुदी आधी
ब्रिटिश सत्तेने केले होत्या त्यांना ती रद्द करू शकत होती किंवा त्यावर बदल करून घेऊ शकत होती. अशा पद्धतीने घटना समितीला अधिकार देण्यात आले. आणि दुसरा बदल म्हणजेच या घटना समितीला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. ठीक आहे. मग भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 अन्वये घटना समितीला 2 कार्य देण्यात आली. पहिलं म्हणजे स्वतंत्र भारताची घटना तयार करणं. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे या भारतासाठी कायदे तयार करणं. ठीक आहे. अशी 2 कामं घटना समितीला देण्यात आली. ठीक आहे. सो असा प्रश्न आला की घटना समितीला कायदेमंडळाचा दर्जा कोणत्या घटनेनुसार मिळाला, तर ती घटना होती भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. ठीक आहे. सो ही लक्षात ठेवायची. मग बघा, ज्यावेळी ही घटना समिती घटनेच्या निर्मितीसाठी एकत्र यायची, म्हणजे घटनेच्या निर्मितीच्या कामासाठी एकत्र यायची, त्यावेळी तिचे अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. बघा, संविधान सभा जी घटनेच्या निर्मितीच्या कामासाठी एकत्र यायची त्यावेळी तिचे अध्यक्ष असायचे राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. आणि ज्यावेळी ती कायदेमंडळ म्हणून एकत्र यायची, घटना समिती जी आहे कायदे बनवण्याच्या हेतूने एकत्र यायची, त्यावेळी तिचे अध्यक्ष असायचे GV माळवणकर. ठीक आहे. मग हे सुद्धा महत्त्वाचे पॉईंट आहेत, यावर सुद्धा प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यानंतर बघा की पाकिस्तानचा भाग असलेल्या प्रदेशातील जे लीगचे सदस्य आहेत ते घटना समितीतून बाहेर पडले आणि त्यामुळं घटना समितीची जी सदस्यांची संख्या होती ती काय झाली, कमी झाली. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 नंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं, बरोबर, त्यानंतर पाकिस्तानचा भाग असलेले जे लीगचे सदस्य आहेत ते घटना समितीतून काय केले, बाहेर पडले आणि त्यामुळं मूळ घटना समितीची जी सदस्य संख्या होती त्यावरून सदस्य संख्या ही कमी झाली. हे लक्षात ठेवायचं. ती वाढली कधीच नाही. त्यामुळं घटना समितीची सदस्य संख्या 389 वरून 299 इतकी झाली. 389 वरून 299 इतकी कमी झाली. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, प्रांतांची सदस्य संख्या म्हणजे त्याच्यामध्येच म्हणजे हे 299 मध्ये प्रांतांची सदस्य संख्या 296 वरून 229 वर आली. ठीक आहे. प्रांतांची सदस्य संख्या 296 वरून 229 वर आली आणि संस्थानांची संख्या जी आधी 93 इतकी डिसाईड केली होती ती 93 वरून 70 वर आली. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि मग ती किती झाली, तर 299 इतकी झाली. हे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. सो ही जे झाले घटना समितीच्या रचनेमध्ये झालेले बदल. मग 3 बदल. मग त्यामध्ये सर्वप्रथम आपण बघितलं की 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानिकांनी प्रवेश केला, 6 संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी प्रवेश केला. त्यानंतर 3 जून 1947ला माउंटबॅटन योजना आली, त्यानुसार सर्व संस्थानिकांच्या प्रतिनिधींनी प्रवेश केला आणि लीगचे भारतीय प्रदेशातील जे सदस्य होते त्यांनी सुद्धा प्रवेश केला. त्यानंतर मग भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आला, ह्यांनी संविधान सभेला किंवा घटना समितीला सार्वभौमत्वाचा दर्जा दिला आणि घटना समितीला अजून एक कार्य दिलं. ते कोणतं, तर स्वतंत्र भारतासाठी कायदे करण्याचं. मग जेव्हा घटना समिती कायदे निर्मितीसाठी एकत्र यायची त्यावेळी तिचे अध्यक्ष असायचे GV माळवणकर कायदे निर्मितीसाठी. ठीक आहे. मग आणि जेव्हा घटना निर्मितीसाठी एकत्र यायची त्यावेळी तिचे अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. तर हा जो फरक आहे इथे आपली कन्फ्युजन होऊ शकते, तर ती होऊ द्यायची नाही. ठीक आहे. मग आपण बघितलं की सदस्य संख्या जी आहे ही 389 वरून 299 इतकी झाली आणि मग प्रांतांसाठी जे 296 सदस्य ठरले होते त्यांची संख्या 229 झाली आणि संस्थानिकांसाठी जे 93 सदस्य होते त्यांची संख्या 70 झाली. ठीक आहे. हे बदल लक्षात ठेवायचे. त्यानंतर मग आपल्याला महत्त्वाचा पॉईंट जो आहे की घटना समितीची इतर कार्य. ठीक आहे. म्हणजे घटना निर्मिती करण्याच्या संदर्भात किंवा कायदे निर्मिती करण्याच्या अनुषंगाने इतर कार्य काय केली ते पण आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा, 22 जुलै 1947 याच्या आधीची तारीख आपण बघितली होती 22 जानेवारी 1947. सो यावेळी काय करण्यात आलं, तर उद्दिष्टांचा जो ठराव आहे, ठीक आहे ना, उद्दिष्टांचा ठराव स्वीकार करण्यात आला आणि 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वजाची स्वीकृती करण्यात आली. ठीक आहे. घटना समितीने 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वजाची स्वीकृती केली. मग
मे 1949ला घटना समितीने राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता दिली. ठीक आहे, म्हणजे जे ब्रिटिश राष्ट्रकुल होतं आणि त्यामध्ये विविध देश होते आणि त्या राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला मान्यता ही मे 1949ला घटना समितीने दिली. त्यानंतर मग पुढचं जे कार्य आहे ते 24 जानेवारी 1950मध्ये. ठीक आहे, सो 24 जानेवारी 1950ला कोणत्या कोणत्या घडामोडी झाल्या तर बघा, तर ह्या दिवशी राष्ट्रगीत व राष्ट्रगान यांची स्वीकृती करण्यात आली. ठीक आहे, पहिलं तर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांची स्वीकृती कधी करण्यात आली? 24 जानेवारी 1950ला. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती असतील असे मान्य करण्यात आले. 24 जानेवारी 1950ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती असतील असे मान्य करण्यात आले. आणि त्याच दिवशी म्हणजे 24 जानेवारी 1950ला एक ठराव संमत करण्यात आला आणि त्यानुसार 26 जानेवारी 1950 ते 1951-52 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत घटना समिती हीच भारताची हंगामी संसद म्हणून कार्य करेल असा ठराव करण्यात आला. मग ह्या सगळ्या घडामोडी कधी झाल्या तर 24 जानेवारी 1950ला. 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वजाची स्वीकृती करण्यात आली. मे 1949ला राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता देण्यात आली आणि 24 जानेवारी 1950ला काय केलं तर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानची स्वीकृती केली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे प्रथम राष्ट्रपती असतील हे ठरवण्यात आलं. आणि बघा 26 जानेवारी 1950 ते 1951-52च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होईपर्यंत जी घटना समिती आहे तीच भारताची हंगामी संसद म्हणून कार्य करेल असं ठरवण्यात आलं होतं. ठीक आहे, त्याच्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या. तर बघा, मग ह्या ज्या घटना समितीने हंगामी संसद म्हणून कार्य केले ते 17 एप्रिल 1952ला म्हणजे संपुष्टात आले. म्हणजेच घटना समितीचे हंगामी संसदेचे अस्तित्व संपुष्टात आले. कधी आले तर 17 एप्रिल 1952ला. आणि मे 1952मध्ये पहिली निर्वाचित संसद अस्तित्वात आली. मग पहिली निर्वाचित संसद कधी अस्तित्वात आली तर मे 1952ला अस्तित्वात आली. मग या घटना समितीने घटनेची निर्मिती करताना किती दिवस काम केले बरोबर? तर या घटना समितीचा कार्यकाल किती होता तर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस या घटना समितीने आपल्या भारतीय संविधान निर्मितीसाठी कार्य केले. ठीक आहे, मग लक्षात कसं ठेवायचं तर 21-118. ठीक आहे, 21-118 ह्याच्यामध्ये 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस असं हा आकडा लक्षात ठेवायचा 21-118. ठीक आहे, त्यानंतर बघा तर या घटना समितीची एकूण 11 सत्रे झाली. ठीक आहे, 11 सत्रे झाली आणि या समिती म्हणजे घटना निर्मिती करण्यासाठी एकूण 64 लाख रुपये खर्च आला. आणि ह्या कार्यादरम्यान मसुद्यावर चर्चा 114 दिवस झाली. मसुद्यावर 114 दिवस चर्चा झाली हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट जो महत्त्वाचा आहे तो लक्षात ठेवायचा की घटना समितीचे अखेरचे सत्र किंवा शेवटचे सत्र हे 24 जानेवारी 1950ला झाले आणि त्या दिवशी घटना समितीमध्ये उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या. मग किती सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या ह्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. घटना समितीचे शेवटचे अधिवेशन कधी झाले 24 जानेवारी 1950ला यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर मग अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे या घटना समितीच्या ज्या समित्या होत्या, घटना समितीच्या ज्या समित्या होत्या त्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यावर प्रश्न विचारलेले गेलेले आहेत बरोबर. मग त्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष आपण 1 बाय 1 काय करूया बघूया आणि आताच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. तर बघा सर्वात महत्त्वाची म्हणजेच संघ राज्य अधिकार समिती. ठीक आहे, संघ राज्य अधिकार समिती आणि हिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. त्याचप्रकारे हे जवाहरलाल नेहरू संघ राज्य घटना समितीचे सुद्धा अध्यक्ष होते. बघा संघ राज्य लक्षात कसं ठेवणार संघ राज्य मग संघ राज्य अधिकार समितीचे अध्यक्ष सुद्धा जवाहरलाल नेहरू होते आणि संघ राज्य घटना समितीचे अध्यक्ष सुद्धा जवाहरलाल नेहरू होते. ठीक आहे, मग ज्यावेळी संघ राज्य म्हणजे पूर्ण जे भारत देश आहे त्याच्या घटना समितीचे जे अध्यक्ष होते ते कोण होते तर जवाहरलाल नेहरू होते. पण त्याचवेळी जी प्रांतिक घटना समिती होती, प्रांतिक घटना समितीमध्ये प्रांतांना कोणत्या
तरतुदी करण्यात येण्यात येतील त्या संदर्भात विचार करणार होते. तर मग त्या समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. ठीक आहे. बघा, संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू, तर प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. त्यानंतर जी मसुदा समिती होती तिलाच प्रारूप समिती सुद्धा म्हटलं जातं, तिचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर, सर्वांना माहीत असणार आहे. आणि त्यानंतर बघा, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत जी सल्लागार समिती होती तिचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. बघा, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेले क्षेत्र यांबाबत सल्लागार एक समिती स्थापन करण्यात आली, तिचे अध्यक्ष होते पटेल. ठीक आहे. म्हणजे भरपूर लेंदी ही समिती आहे आणि मग तिचे अध्यक्ष कोण आहेत तर वल्लभभाई पटेल. मग ही जी समिती आपण बघितली की तिचे अध्यक्ष कोण होते वल्लभभाई पटेल. या समितीच्या काही उपसमित्या होत्या, पण त्यातील महत्त्वाच्या ज्या समित्या आहेत ते म्हणजे मूलभूत अधिकार उपसमिती, हिचे अध्यक्ष होते जे.बी. कृपलानी, प्रश्न आलेला आहे. त्यानंतर अल्पसंख्याक उपसमिती, हिचे अध्यक्ष होते H.G. मुखर्जी. ठीक आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. मग ह्या ज्या आहेत की ज्या मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी क्षेत्रात अंतर्भूत न केलेली जी क्षेत्र आहेत याबाबत जी सल्लागार समिती होती आणि तिचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल, त्या समितीच्या उपसमित्या होत्या. ठीक आहे. मूलभूत अधिकार उपसमिती जे.बी. कृपलानी, त्यानंतर अल्पसंख्याक उपसमिती H.C. मुखर्जी, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, पुढची समिती आहे कामकाज प्रक्रिया नियम समिती. ठीक आहे. आणि तिचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. आता बघा, अध्यक्षांचं काम काय असतं तर कुठल्याही जी संस्था असते किंवा एखादी समिती असते तिथं जे कामकाज असतं हे चांगल्या पद्धतीने व्हावं, ठीक आहे, तिच्या आयोजन करावं किंवा तिच्यावर देखरेख ठेवणं हे काम कोणाचं असतं अध्यक्षांचं असतं. म्हणून बघा, संविधान समितीच्या किंवा घटना समितीच्या कामकाज प्रक्रिया नियमन समिती होती, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर बघा, संस्थाने समिती होती, एक संस्थानांसाठी समिती होती, तिचे अध्यक्ष सुद्धा जवाहरलाल नेहरू होते, हे लक्षात ठेवायचं. संस्थाने समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. त्यानंतर सुकाणू समिती, या सुकाणू समितीला स्टिअरिंग कमिटी सुद्धा म्हटलं जातं, तर तिचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. सुकाणू समितीचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. आणि मग काही दुय्यम समित्या होत्या आणि त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर बघा, वित्त आणि कर्मचारी समिती जी होती तिचे अध्यक्ष कोण होते तर राजेंद्र प्रसाद. वित्त आणि कर्मचारी समिती जी होती तिचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. त्यानंतर अधिकारपत्रे समितीचे अध्यक्ष होते अलादी कृष्णस्वामी अय्यर. बघा, अधिकारपत्रे समिती अय्यर. ठीक आहे. अधिकारपत्रे समिती अय्यर भाई. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर गृह समिती जी होती तिचे अध्यक्ष होते बी पट्टाभी सीतारामय्या. गृह समितीचे अध्यक्ष होते बी पट्टाभी सीतारामय्या. त्यानंतर कामकाज क्रम समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर के.एम. मुन्शी हे कामकाज क्रम समितीचे अध्यक्ष होते. आणि त्याचप्रकारे बघा, आपण बघितली होती की कामकाज प्रक्रिया नियमन समिती हिचे अध्यक्ष कोण होते तर राजेंद्र प्रसाद. सो इथे कन्फ्यूज नाही व्हायचं, चांगल्या पद्धतीने समितीची नावं लक्षात ठेवायची. कामकाज क्रम समिती के.एम. मुन्शी आणि कामकाज प्रक्रिया नियमन समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर बघा, राष्ट्रध्वजासंबंधीची जी समिती होती तिचे अध्यक्ष कोण होते तर राजेंद्र प्रसाद. राष्ट्रध्वजासंबंधीची जी समिती होती तिचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. आणि आपल्याला माहिती आहे 22 जुलै 1947 राष्ट्रध्वजाची स्वीकृती करण्यात आली. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा, घटना समितीच्या कार्यविषयी समिती ह्याचे अध्यक्ष होते ग.वा. माळवणकर म्हणजे किंवा G.V. माळवणकर. ठीक आहे. आणि ह्या समितीवर रिसेंटली गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न आला होता. ठीक आहे. आणि बघा, घटना समिती इथे सुद्धा लक्ष आपण बघितलं. आणि त्यानंतर आपण बघितलं होतं की संघराज्य घटना समिती तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. आणि ही जी आहे घटना समितीच्या कार्याविषयीची समिती, थोडक्यात जे आपले लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांचं जे फंक्शन आहे ते की पूर्ण लोकसभेचे नियमन करणं किंवा त्या संदर्भात ज्या घडामोडी आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं, जे काम कोण करतात तर ओम बिर्ला करतात. तर त्याच पद्धतीने घटना समिती आहे तिच्या कार्याविषयी म्हणजे कार्य कशा पद्धतीने चालेल त्याचे नियमन या सगळ्या गोष्टींचे ते अध्यक्ष होते कोण G.V. माळवणकर. ठीक आहे. सो ह्या प्रश्नांवर बऱ्याचशा मुलांमध्ये कन्फ्युजन झाली होती आणि बऱ्याचशांनी याचं आन्सर जे होतं ते जवाहरलाल नेहरू लिहिलं होतं. ठीक आहे.
परंतु तिचं आन्सर काय होतं तर जी.व्ही. माळवणकर. कारण संघराज्य घटना समिती वेगळी आणि घटना समितीच्या कार्याविषयीची समिती ही जी वेगळी आहे, हे इथे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढची समिती आहे सर्वोच्च न्यायालयाबाबत हंगामी समिती. तर हिचे अध्यक्ष होते एस वरदचारी. हिचे अध्यक्ष होते एस वरदचारी आणि ह्यांच्याबद्दल लक्षात ठेवायचं की हे जे आहेत घटना समितीचे सदस्य नव्हते. ठीक आहे, एस वरदचारी घटना समितीचे सदस्य नव्हते. त्यानंतर बघा प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समिती. प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समितीचे अध्यक्ष होते बी पट्टाभी सीतारामय्या. नेक्स्ट बघा भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदींविषयक तज्ज्ञांची समिती जी होती तिच्या अध्यक्ष होत्या नलिनी रंजन सरकार. भारतीय राज्यघटनेतील आर्थिक तरतुदींविषयी तज्ज्ञांची समिती होती, तिचे अध्यक्ष नलिनी रंजन सरकार आणि या सुद्धा घटना समितीच्या सदस्य नव्हत्या. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा जी भाषावार प्रांत रचना समिती आहे, भाषावार प्रांत रचना समितीचे अध्यक्ष होते एस के दार. ठीक आहे, एस के दार. ठीक आहे, आणि हे सुद्धा घटना समिती सदस्य नव्हते, हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट बघा घटनेचा मसुदा परीक्षण करणारी विशेष समिती जी होती तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. आपल्याला माहिती आहे मसुदा समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर, परंतु घटनेचा जो मसुदा परीक्षण करण्याची जी समिती होती तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. सो या ठिकाणी सुद्धा कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण आधी बघा घटना समितीच्या कामकाज प्रक्रिया समिती तिच्यावर प्रश्न आला होता. ठीक आहे, आणि त्याची सांगड कोणाशी घातली तर संघराज्य घटना समिती, आणि तिथे नेहरू हा पण ऑप्शन दिला आणि जी.व्ही. माळवणकर सुद्धा ऑप्शन दिला. म्हणजे इथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो जर आपल्याला कन्फर्म माहीत नसेल तर. सो या ठिकाणी पुन्हा आयोग आपल्याला ट्रॅप टाकू शकतो की मसुदा समिती आणि घटनेचा मसुदा परीक्षण करणारी समिती, बरोबर. पण त्या ठिकाणी जर मसुदा समिती असा वाक्यरचना असेल तर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर, परंतु मसुदा परीक्षण करणारी समिती असेल तर त्या ठिकाणी जवाहरलाल नेहरू, हे उत्तर टिक करायचं. ठीक आहे. त्यानंतर वृत्तपत्र कक्ष समितीच्या अध्यक्ष होत्या उषानाथ सेन. वृत्तपत्र कक्ष समितीच्या अध्यक्ष होत्या उषानाथ सेन आणि नागरिकत्वावरील एतदत्त समिती एस वरदचारी. आणि सांगतो तुम्हाला की ह्यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे जोड्या लावा स्वरूपात. ठीक आहे. सो हे सगळ्या समित्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तो कोणतीच म्हणजे आपण जे आज कव्हर करतोय त्यामधला कोणताच पॉईंट असा निग्लेक्ट करून जमणार नाही. प्रत्येक पॉईंटवर प्रश्न झालेला आहे आणि प्रश्न होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण या घटना समितीच्या ज्या समित्या होत्या त्यांचा आढावा घेतलेला आहे. त्यानंतर आपण बघू ती मसुदा समिती. बघा मसुदा समिती अतिशय महत्त्वाची समिती होती आणि हिची स्थापना जी आहे 29 ऑगस्ट 1947ला झाली. मसुदा समितीची स्थापना कधी झाली 29 ऑगस्ट 1947 आणि याच दिवशी या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या समितीचे एकूण किती सदस्य होते तर 7 सदस्य होते, बरोबर. तर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर बघा एन गोपालस्वामी अय्यंगार. ठीक आहे, एन गोपालस्वामी अय्यंगार. त्यानंतर अलादी कृष्णस्वामी अय्यर. ठीक आहे, अय्यंगार अय्यर. मग डॉक्टर के एम मुन्शी, अय्यंगार अय्यर आणि मुन्शी, बरोबर. त्याच्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला, सईद मोहम्मद सादुल्ला. त्यानंतर एन माधवराव आणि टी टी कृष्णमाचारी. असे एकूण 7 सदस्य ह्या मसुदा समितीवर होते आणि त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे लक्षात ठेवायचं. मग त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे की घटनेचा पहिला मसुदा, या मसुदा समितीने घटनेचा पहिला मसुदा कधी सादर केला तर फेब्रुवारी 1948मध्ये. मग पहिला मसुदा कधी सादर केला तर फेब्रुवारी 1948ला. त्यानंतर दुसरा मसुदा हा ऑक्टोबर 1948ला सादर केला आणि ह्या मसुदा समितीने घटनेचा जो तिसरा मसुदा किंवा अंतिम मसुदा हा 4 नोव्हेंबर 1948ला सादर केला आणि यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. मग बघा आता राहिले काय तर बघा अंतिम मसुदा सुद्धा मांडला गेला कधी तो आपण बघितला. त्यानंतर पहिला मसुदा कधी मांडला ते पण बघितलं. पण त्याच्यानंतर जेव्हा अंतिम मसुदा मांडण्यात आला त्याचे प्रथम वाचन जे आहे 9 नोव्हेंबर 1948ला झाले. म्हणजे ती चर्चा झाली, ती पहिली चर्चा 9 नोव्हेंबर 1948ला झाली. ठीक आहे. आणि भविष्यात यावर प्रश्न बनवू शकतो. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरे वाचन जे आहे
15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949 दरम्यान झाले. दुसरे वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1948 दरम्यान झाले. त्यानंतर या मसुद्याचे तिसरे वाचन जे आहे 14 नोव्हेंबर 1949ला झाले. अशा पद्धतीने वाचनावर जर प्रश्न आला तर हे पॉईंट आपल्याला माहिती पाहिजेत. त्यानंतर मग आपण बघूया ही जी घटना समिती आहे, बरोबर, मसुदा समितीने काय केलं तर मसुद्या घटना समितीला सबमिट केला. त्यानंतर त्याच्यावर चर्चा झाली. मग या घटनेची स्वीकृती कधी झाली तर 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटनेची स्वीकृती करण्यात आली. आणि ह्यावर सुद्धा ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. जर तुम्ही PYQ ॲनालिसिस चांगल्या प्रकारे केला असेल तर तुम्हाला लगेच इथे क्लिक होईल की या टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. मग बघा, जेव्हा 26 नोव्हेंबर 1949ला या घटनेची स्वीकृती झाली त्यावेळी या घटनेचं स्वरूप काय होतं तर त्या घटनेमध्ये एक सरनामा होता, 395 कलमे होती आणि 8 परिशिष्ट होती. घटनेमध्ये एक सरनामा, 395 कलम आणि 8 परिशिष्ट होती, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर एक स्टेटमेंट इथे लक्षात ठेवा की पूर्ण राज्यघटना अधिनियमित केल्यानंतर सरनामा अधिनियमित करण्यात आला. म्हणजे जो सरनामा आहे, प्रिअम्बल जो आहे तो घटना अधिनियमित करण्याच्या नंतर करण्यात आला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग या घटनेची स्वीकृती जर 26 नोव्हेंबर 1949ला झाली तर अंमलबजावणी कधी झाली तर 26 जानेवारी 1950ला. ठीक आहे, 26 जानेवारी 1950ला या घटनेची अंमलबजावणी करण्यात आली, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, घटनेचा अंमल जरी 26 जानेवारी 1950ला झालं असला तरी या घटनेतील काही तरतुदी ज्या आहेत या 26 नोव्हेंबर 1949 रोजीच सुरू झाल्या होत्या. म्हणजे काही तरतुदींचा अंमल जो आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाला होता. मग त्या कोणत्या कोणत्या तर नागरिकत्व संदर्भातच्या तरतुदी. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रपतींची शपथ संदर्भात तरतुदी, त्यानंतर निवडणुका, हंगामी संसद, त्यानंतर इतर तरतुदी आणि तात्पुरत्या व संक्रमणीय तरतुदी या संदर्भातच्या तरतुदी आणि लघु शीर्षक इतक्या घटनेतील तरतुदी या 26 नोव्हेंबर 1949लाच लागू झाल्या होत्या. आणि मग उर्वरित ज्या तरतुदी आहेत या 26 जानेवारी 1950ला झाल्या. मग ज्यावेळी अशी जे स्टेटमेंट येईल की घटनेतील सर्वच्या सर्व तरतुदींचा अंमल हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला तर स्टेटमेंट चूक असेल. कारण काही तरतुदींचा अंमल जो आहे 26 जानेवारी 1950 पासून झाला, 1949 पासून झाला होता. 26 नोव्हेंबर 1949 पासून सुरू झाला होता. आणि कोणत्या कोणत्या तर बघा, नागरिकत्व, राष्ट्रपतींची शपथ, निवडणुका, हंगामी संसद, इतर कलम होते, त्यानंतर तात्पुरत्या आणि संक्रमणीय तरतुदी आणि लघु शीर्षक. ठीक आहे, ह्या ज्या तरतुदी आहेत यांचा अंमल 26 नोव्हेंबर 1949ला झाला होता. त्यानंतर आपण बघू काही महत्त्वाची माहिती. तर बघा, तर ही घटना समिती आहे, या घटना समितीची निशाणी होती हत्ती. घटनेची नाही, घटना समितीची निशाणी हत्ती होतं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर या घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते तर सर BN राव, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्यानंतर या घटना समितीचे सचिव, घटना समितीचे सचिव होते HV अय्यंगार. घटना समितीचे सचिव होते HV अय्यंगार. त्यानंतर बघा, घटना समितीमध्ये मसुदा बनविण्याचे प्रमुख म्हणजेच चीफ ड्राफ्ट्समन, मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पण मसुदा बनविण्याचे प्रमुख जे होते चीफ ड्राफ्ट्समन होते SN मुखर्जी. SN मुखर्जी हे चीफ ड्राफ्ट्समन होते. ठीक आहे. त्यानंतर घटनेतील हस्ताक्षर कोणाचं होतं तर म्हणजे सुरुवातीच्या ज्या घटना लिहिल्या गेल्या त्याच्यात प्रेम बिहारी नारायण रायजता यांच्या हस्ताक्षरात लिहिली गेली. त्यानंतर नक्षीकाम कोणी केलं तर नंदलाल बोस आणि बिओहार राम मनोहर सिन्हा यांनी घटनेचं नक्षीकाम केलं. ठीक आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं, घटना समितीमध्ये ज्या 15 महिला सदस्य होत्या त्यांची नावं आपल्याला लक्षातच ठेवायची आहेत. ठीक आहे. मग त्या कोणत्या कोणत्या तर बघा, दुर्गाबाई देशमुख, त्यानंतर बेगम रसूल, त्यानंतर रेणुका रे, राजकुमारी अमृता कौर, त्यानंतर हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, लीला रॉय. नेक्स्ट बघा, दक्षयानी वेलायुधन, त्यानंतर सरोजिनी नायडू, त्यानंतर विजयालक्ष्मी पंडित, मग कमला चौधरी, मालती चौधरी, सुचिता कृपलानी, अम्मू स्वामीनाथन आणि NE मस्कर. सो ह्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, कारण खालीलपैकी कोणत्या महिलांचा घटना समितीमध्ये समावेश नव्हता किंवा होता असा प्रश्न आपल्याला विचारल्यावर ह्या महिलांचा होता हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे.
सो ह्या 15 महिला आपल्याला पाठच करायच्या आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो की गांधी व जिना हे घटना समितीचे सदस्य नव्हते. मग खालीलपैकी कोणते व्यक्ती घटना समितीचे सदस्य झाले नाहीत? मग त्यामध्ये 3 जे सदस्य होते ते दिले गेलेले आहेत आणि एक गांधीजींचं नाव होतं आणि गांधीजी घटना समितीचे सदस्य नव्हते असा यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा, ही घटना समिती जी होती या समितीमध्ये सर्वाधिक जे सदस्य होते हे संयुक्त प्रांताचे होते. किती होते? 55 होते. सर्वाधिक सदस्य संयुक्त प्रांताचे 55 होते आणि या समितीमध्ये मुंबई प्रांतांचे 21 सदस्य होते. ठीक आहे. आणि संस्थानामधून सर्वाधिक सदस्य जे होते ते म्हैसूर या संस्थानाचे होते आणि किती होते? तर 7 सदस्य होते. हे 3 पॉईंट इथे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर या घटना समितीचे पहिले अधिवेशन म्हणजेच पहिले सत्र हे 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 मध्ये पार पाडले. ठीक आहे. मग याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे 9, 11 आणि 13 या तारखा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. 9 डिसेंबर, 11 डिसेंबर, 13 डिसेंबर, बरोबर. आणि 23 डिसेंबर 1946ला हे पहिले सत्र संपलं किंवा पहिलं अधिवेशन संपलं. त्यानंतर बघा, या घटना समितीचे जे 6वे अधिवेशन होते ते 27 जानेवारी 1948ला झाले, बरोबर. आणि ते एका दिवसाचे होते. ते फक्त एका दिवसाचे होते म्हणून इथे मी हा पॉईंट घेतला आहे. कदाचित येऊ शकतो. आणि 11वे अधिवेशन जे आहे 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाले. ठीक आहे. 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 दरम्यान 11वे अधिवेशन झाले. आणि आपल्याला माहिती आहे की 24 जानेवारी 1950ला घटना समिती पुन्हा एकदा भेटली होती. म्हणजे घटनेचे शेवटचे अधिवेशन जे आहे 24 जानेवारी 1950ला झाले आणि त्यावेळी 284 सदस्यांनी काय केलं? घटनेवर सह्या केल्या आणि इतर जे आपण बघितलेल्या ज्या घडामोडी आहेत त्यासुद्धा पार पाडल्या गेल्या. सो अशा पद्धतीने या घटना समितीचे पहिले आणि 11वे अधिवेशन आपण बघितलेले आहेत. ठीक. सो अशा पद्धतीने जे घटना समिती हा जो टॉपिक आहे यामध्ये हे जे पॉईंट आहेत याच्या बऱ्याचशा पॉईंटवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत आणि वारंवार आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतोय. ठीक आहे. कारण म्हणजे भारताचं जे मूळ आहे ते ह्या घटना म्हणजे भारतीय संविधानात आहे आणि या संविधानाची जी पार्श्वभूमी आहे, कशा पद्धतीने जी संविधानाची निर्मिती झाली ह्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि आयोग म्हणून त्याच्यावर प्रश्न विचारतो. ठीक आहे. सो आता आपण या पूर्ण संविधान निर्मितीमधील जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यांचा आढावा घेतला. आता यावर आलेले जे प्रश्न आहेत, आयोगाने विचारलेले प्रश्न, त्यांचा आपण आढावा घेऊया. त्यानंतर बघा मित्रांनो, या घटना समिती या टॉपिकवर जे रिसेंटली काही प्रश्न आलेले आहेत त्यांचा आपण आढावा घेऊया. त्यामुळं जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्याला या घटना निर्मिती टॉपिकचा अभ्यास करायचा आहे आणि आयोग त्याला किती इम्पॉर्टन्स देतोय. ठीक आहे. जवळजवळ आपण बघितलं ना तर प्रत्येक परीक्षांमध्ये या घटना निर्मिती टॉपिकवर प्रश्न असतो. ठीक आहे. तर बघा, सर्वप्रथम भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? ज्यावेळी आपण समित्या बघितल्या आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. आणि बघा कन्फ्युजनचा प्रश्न जर बघायला गेलं तर इथे जवाहरलाल नेहरू सुद्धा दिलेला आहे आणि ग.वा. माळवणकर सुद्धा दिलेला आहे. मग जवाहरलाल नेहरू जे होते ते संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष होते, बरोबर. आणि संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ग.वा. माळवणकर. ठीक आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांकडून इथे कन्फ्युजन झाली. ठीक आहे. आणि त्यांनी जवाहरलाल नेहरू उत्तर दिलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांचं योग्य उत्तर आहे ग.वा. माळवणकर. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण पॉईंट बघितला त्याच्यापासून थोडासा वेगळा आहे. तो म्हणजे बघा की संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने, ठीक आहे, मसुदा समितीने जर आपण बघितला तर तो वेगळा पॉईंट येतो. आणि संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा टिंबटिंबमध्ये तयार केला. तर तो ऑक्टोबर 1947 रोजी तयार केला, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा प्रश्नसुद्धा संविधान निर्मितीवरच होता. त्यानंतर बघा, गट ब मुख्य परीक्षा 2023 मध्ये थोडा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट प्रश्न आला होता. तर त्यामध्ये काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत काही स्टेटमेंट दिल्या होत्या. ठीक आहे. परंतु तो संविधान सभेशी निगडीतच प्रश्न होता. बघा, 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने ही तज्ज्ञ समिती नेमली होती. ठीक आहे, ही समिती. त्यानंतर बघा, जवाहरलाल नेहरू हे या समितीचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते आणि के.एम. मुन्शी या समितीचे समन्वयक होते. ठीक आहे. तर यातला पहिला जो स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरी स्टेटमेंट बरोबर आहे आणि तिसरी स्टेटमेंट
चूक आहे. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, फक्त अ व ब. ठीक आहे, कारण योग्य कथने ओळखा असं इथे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर म्हणजे फ्युचर रेफरन्ससाठी हा प्रश्न इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा की गट क मुख्य परीक्षा 2023 मध्ये या संविधान सभेवर प्रश्न आला होता, तर समित्यांवर प्रश्न आला होता आणि बघा जोड्या लावाच्या संदर्भात, आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. बघा नागरिकत्व संबंधी तदर्थ समिती आणि हिचे अध्यक्ष होते एस वरदचारी. ठीक आहे, नागरिकत्व संदर्भात तदर्थ समितीचे अध्यक्ष होते एस वरदचारी. ठीक आहे, म्हणजे पहिल्याचं कितवं तर 3, म्हणजेच एक तर पहिला बरोबर असणार किंवा चौथं बरोबर असणार, दुसरं कॅन्सल आणि तिसरं कॅन्सल होतं. ठीक आहे, त्यानंतर प्रेस गॅलरी समिती म्हणजेच वृत्तपत्र कक्ष समिती. तर बघा इथे इंग्लिश व्हर्जन विचारलेलं आहे समितीचं. ठीक आहे, मग काही वेळी आयोग डायरेक्टली इंग्लिश शब्द म्हणजे इंग्लिश मिनिंगसुद्धा डायरेक्ट विचारत असतो. मग प्रेस गॅलरीचे समितीचे अध्यक्ष कोण होत्या तर उषानाथ सेन. ठीक आहे, त्यामुळं दुसऱ्याचं म्हणजे बीचं उत्तर काय असणार आहे 2, आणि तो ऑप्शन कसं असणार आहे आपला पहिला, म्हणून इथे पहिलाच पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, किंवा जर आपल्याला हे नाही आठवलं तरी आपल्याला माहिती आहे की मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष कोण होते तर जे बी कृपलानी. सो डीचा 1 आणि इथे डीचा 1. त्यानंतर राष्ट्रीय ध्वजासंबंधीची तदर्थ समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे सुद्धा आपण बघितलं होतं. आणि इथे सीचं 4 कुठे आहे तर पहिल्याच पर्यायामध्ये आहे. सो अशा पद्धतीने हे इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा या गट ब च्याच गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये दुसरा एक प्रश्न संविधान सभेवर आला होता. तर बघा ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. मग संविधान सभेने हा उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला. म्हणजे बघा प्रश्न फिरून विचारला आहे, लेंदी केलेला आहे, परंतु ह्याचा मूळ गाभा काय आहे तर उद्दिष्टांचा ठराव कधी संमत केला. ठीक आहे, आणि आपण हे बघितलं होतं की 13 डिसेंबर 1946ला जवाहरलाल नेहरूंनी 3ऱ्या बैठकीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. ठीक आहे, परंतु तो स्वीकृत कधी झाला तर 22 जानेवारी 1947ला. म्हणून आपण लक्षात बघू शकतो की 22 जानेवारी 1947ला या उद्दिष्टांचा ठराव स्वीकृत करण्यात आला होता. आणि अशा पद्धतीने गट क च्या मुख्य परीक्षेमध्ये 2 प्रश्न, ठीक आहे, 15 पैकी 2 प्रश्न हे आपल्या घटना समितीवर आले होते. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया गट ब पूर्व परीक्षा 2022 मध्ये. बघा भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते तर वल्लभभाई पटेल नव्हते, जवाहरलाल नेहरू नव्हते, राजेंद्र प्रसाद तर कोण होते अध्यक्ष होते, त्यामुळे ते मसुदा समिती सदस्य नव्हते. मग फक्त कोण राहिले अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. ठीक आहे, मग अय्यर आपण आत्ताच बघितलं. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येतं. त्यानंतर बघा PSI मुख्य 2022 मध्ये सुद्धा घटना समितीवर प्रश्न आला की संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले होते. ठीक आहे, मग कोण कोण होते तर बघा राजेंद्र प्रसाद इथं होते कारण ते अध्यक्ष होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत्या, त्यानंतर आपण बघितल्या की महिला सदस्य दुर्गाबाई देशमुख होत्या. ठीक आहे, म्हणजेच काय तर अ चे सर्व सदस्य होते. मग बघा अ 1 मध्ये आहे, त्यानंतर अ 3 मध्ये आहे आणि अ जो 4 मध्ये आहे, त्यामुळं दुसरा ऑप्शन गेला. त्यानंतर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, मौलाना अब्दुल कलाम आझाद होते आणि हंसाबेन मेहता आपण बघितल्या होत्या, त्यामुळे ब सुद्धा असणार आहे. मग ब कुठे आहे तर 1 मध्ये आणि 4 मध्ये आहे, बरोबर, म्हणून 3 गेला. त्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद आणि सरोजिनी नायडू सुद्धा होते, आपण बघितलं, म्हणजेच क सुद्धा पाहिजे, म्हणजे क असणारा एकच पर्याय कोणता चौथा, म्हणजे वरील सर्व इथे याचं उत्तर आहे. म्हणजे हा घटना समितीच्या सदस्यांवर आलेला प्रश्न आहे. त्यामध्ये बघा महिला सदस्य, तिन्ही ऑप्शनमध्ये महिला सदस्य विचारलेले आहेत आणि एवढं जरी आपल्याला माहीत असेल तर ह्यावरून सुद्धा आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, कारण आपल्याला इलिमिनेशन टेक्निक सुद्धा इथे वापरायची आहेच. त्यानंतर बघा STI मुख्य 2022 मध्ये घटना समितीवर प्रश्न आला होता. तर बघा इथे जोड्या दिलेल्या आहेत, बरोबर. मग बघा काय दिलं आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद संदर्भात काय आहे तर संविधान सभेचे अध्यक्ष होते, हे आपल्याला माहिती आहे, म्हणून अ2. मग अ2 साठी अ इथे 4 आहे गेला, अ इथे 2 आहे, ठीक आहे, त्यानंतर इथे अ3 आहे, हा सुद्धा गेला, अ1 आहे, हा सुद्धा गेला, म्हणजे एकाच पॉईंटवरून आपल्याला उत्तर निघतंय.
ठीक आहे, घटना समितीच्या एकाच पॉईंटवरून. तर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे कोण होते? अध्यक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर BN राव कोण होते? तर संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार किंवा घटनात्मक सल्लागार. आणि वल्लभभाई पटेल कोण होते? तर मूलभूत हक्क विषयक समितीचे अध्यक्ष होते. सो अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर बघा, आपण लेक्चरमध्ये डिस्कस केलं की भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? गट क पूर्व 2022ला हा प्रश्न आला होता आणि 1940ला. ठीक आहे, बघा 1938चा संबंधच नाही आहे, 1939चा नाही आहे. 1942ला काय होतं? क्रिप्स मिशन होतं, पण त्याच्या आधी 1940ची काय होती? ऑगस्ट ऑफर होती आणि या ऑगस्ट ऑफरमध्ये तत्वता मान्य केलं होतं, म्हणून 1940 याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न की खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या सदस्यांनी अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यास अनुकूलता दर्शवली होती? ठीक आहे, सो आपण जे अभ्यासलं त्याच्यापेक्षा आउट ऑफ कंटेक्स्ट हा प्रश्न होता. ठीक आहे, तर बघा याचं उत्तर आहे KT शहा. KT शहा यांनी अध्यक्षीय प्रणाली स्वीकारण्यासाठी अनुकूलता दर्शवली होती. ठीक आहे, त्यानंतर बघा घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? सो आपण बघितलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की सर BN राव, म्हणून 2 नंबरचा पर्याय इथे योग्य असणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण जे टॉपिक कव्हर केले त्यावरच हे प्रश्न विचारलेले दिसत आहेत आणि घटना परिस्थितीचे घटनात्मक सल्लागार यावर मल्टिपल टाईम आयोग प्रश्न विचारत आहे. त्यानंतर बघा राज्यघटना निर्मितीची जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. ठीक आहे, सो या स्टेटमेंटची काहीच गरज नाही आहे, तरी पण वेळ वाढवण्यासाठी दिलेला आहे. त्यानंतर बघा त्यात कार्यपद्धतीविषयक नियमन समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली किंवा कोणी काम केले? तर आपल्याला माहिती आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कार्यपद्धतीविषयक नियमन समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे, त्यानंतर बघा की एक मिक्स प्रश्न आला होता की त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट ही घटना समितीच्या टॉपिकवरनं घेतली होती. ती म्हणजे बघा की संविधान सभेच्या 288 सदस्यांनी 26 जानेवारी 1950ला राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या. तर ही स्टेटमेंट पूर्णपणे अयोग्य आहे, बरोबर. आणि आपल्याला विचारलं आहे की कोणते विधान योग्य आहे, म्हणून पहिली स्टेटमेंट काय आहे? तर अयोग्य आहे, कारण इथे 284 सदस्य आणि सही कधी केली? तर 24 जानेवारी, 26 नाही तर 24 जानेवारी. ठीक आहे, म्हणून ही स्टेटमेंट चुकीची आहे. त्याने बघा कायद्याने घालून दिलेली पद्धत जे आहे हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारले गेले? तर नाही, तर हे ब्रिटिश राज्यघटनेकडून स्वीकारलेले आहे, बरोबर. आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ही कल्पना ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतली? तर नाही, तर ही पद्धत ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून घेतलेली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून ही पद्धत घेतलेली आहे. त्यामुळं दुसरंही स्टेटमेंट चुकीचं आहे, तिसरंही स्टेटमेंट चुकीचं आहे. त्यामुळं वरीलपैकी एकही योग्य नाही हा पर्याय इथे योग्य ठरवायचा आहे. सो अशा प्रकारे मित्रांनो आपण ही जी घटना समिती आहे यावर जे आयोगाने विचारलेले प्रश्न यांचा आढावा घेतला आणि घटना समिती जे महत्त्वाचे टॉपिक आहेत यावर वारंवार आयोग प्रश्न विचारत असतो. काही जे 2 प्रश्न आपण बघितले की ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होते, ते आपल्याला नाही आले तर कोणाला नाही येणार. ठीक आहे, सो त्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही. पण जे प्रश्न जे आले होते ते बऱ्यापैकी आपण जो टॉपिक कव्हर केला, जे पॉईंट्स कव्हर केले त्यातूनच सॉल्व्ह होतात. आणि अशा पद्धतीने पुढेही जे आयोग प्रश्न विचारणार आहे ते ह्याच समित्यांवर किंवा जे बैठकांवर, त्यानंतर मसुदा समिती, मसुदा कधी सादर केला, हे जे पॉईंट आहेत किंवा सदस्य यांवर आयोग प्रश्न विचारणार आहे. सो अशा प्रकारे घटना समिती ह्या टॉपिकचा आपण ह्या लेक्चरमध्ये चांगल्या प्रकारे आढावा घेतला, त्याचे काही PYQ सुद्धा बघितले आणि आय होप की तुम्हाला आता या घटना समिती जो टॉपिक आहे तो चांगल्या प्रकारे समजला असेल आणि तुम्ही याच लेक्चरमध्ये ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या राज्यसेवा आणि कंबाईनच्या अभ्यासासाठी जे GSचे विषय आहेत त्यामधील जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यांच्या कव्हरेज घेण्यासाठी वेगवेगळे लेक्चर कंडक्ट करणार आहोत. तर आपल्या ह्या जे स्टडी फर्स्ट MPSC चॅनल आहे त्या चॅनलशी तुम्ही कनेक्टेड राहा. आत्तापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला हिट करा, जेणेकरून जेव्हा पण आपण आपल्या या चॅनलवर नवीन टॉपिकची जो लेक्चर अपलोड करू त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. सो मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा की जेणेकरून तुम्हाला त्या एक्झामच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला मिळून जातील आणि एक्झामसाठी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. कारण जर मित्रांनो आपण बघायला गेलो तर ह्याच गोष्टी जेव्हा आपण
क्लास जॉईन करून म्हणजे फी भरून आपण करतो त्याच गोष्टी आपल्याला मिळतात. सो ह्या आपल्या चॅनलवर ह्या तुम्हाला गोष्टी फ्रीमध्ये अवेलेबल आहेत. इथे फक्त तुम्हाला तुमच्या माइंडसेटने किंवा मनाने, ठीक आहे, अतिशय काळजीपूर्वक हे तुम्हाला लेक्चर करायचे आहेत आणि ते पॉईंट्स इथे कवर करून एक्झाममध्ये तुम्हाला आपला बेस्ट द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. सो ही सिरीज जी आहे ती आपण सुरू केली आहे. ही आता अखंड आपल्या सिलेबसमध्ये जे पॉईंट आहेत ते संपेपर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळं आपल्या ह्या चॅनलमधून तुमच्या अभ्यासासाठी तुम्हा सर्वांना मदतच होणार आहे आणि ती नक्कीच तुम्ही करून घ्याल अशी मी इच्छा बाळगतो. ठीक आहे. सो या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण वेगळ्या टॉपिकसोबत भेटूया आणि त्यामध्ये त्या संदर्भात त्या पॉईंटवर येणाऱ्या प्रश्नांची आणि ते महत्त्वाचे पॉईंट्स आपण डिस्कस करूया, जेणेकरून त्याही पॉईंटवर जर येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न आले तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता पाहिजे. तर या ठिकाणी आपण तेच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.